समजा आपल्या खिशात फक्त 500 रुपये आहेत. म्हणजे आजच्या काळात विचार केला तर या पैशात एका चांगल्या हॉटेलमध्ये साधा पिझ्झाही येत नाही किंवा मित्रांसोबत 2 कॉफी घेतल्या तरी पैसे संपतात. अगदी बरोबर. आजकाल 500 रुपये म्हणजे काहीच नाहीयेत. हो ना. पण जर असं कोणी सांगितलं की याच 500 रुपयांच्या भांडवलावर एका मुलाने चक्क एक संपूर्ण व्यावसायिक साम्राज्य, एक एम्पायर उभं केलं, तर एखाद्याला हे एखाद्या चित्रपटाची कथा किंवा अतिशयोक्ती वाटेल. साहजिक आहे तसं वाटणं. पण आज आपण फ्रॉम झिरो टू एम्पायर, द रोहित स्टोरी या कथेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आणि हे सगळं आपण फक्त एक प्रेरणादायी गोष्ट ऐकून वा काय छान म्हणण्यासाठी करत नाही आहोत. खरं तर त्यामागील व्यावसायिक गणितं समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण नुसती प्रेरणा घेऊन व्यवसाय उभा राहत नसतो. त्याला एका ठोस रणनीतीची जोड लागते. अनुभवाचा आणि मुख्य म्हणजे पाठिंब्याचा पूर्ण अभाव असतानाही शून्यातून एखादा व्यवसाय कसा उभा राहतो, त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात नेमक्या कोणत्या गोष्टी घडतात, याचं हे एक अतिशय जिवंत उदाहरण आहे. हो. आणि म्हणूनच या कथेचा प्रत्येक टप्पा आपण उलगडून पाहणार आहोत. चला तर मग या रंजक कथेमागील रहस्य सविस्तर समजून घेऊया. सुरुवात करूया रोहितच्या परिस्थितीपासून. नक्कीच. रोहित एका छोट्या शहरात राहणारा तरुण. घरची परिस्थिती अतिशय साधी. वडील छोटेसे काम करणारे, त्यामुळे घरात पैशांची कायमच चणचण असायची. पण त्याच्या मनात नेहमीच काहीतरी मोठं करण्याची जिद्द होती. जो एक सामान्य मध्यमवर्गीय संघर्ष असतो तसाच काहीसा. अगदी तसाच. आता होतं काय की कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर साहजिकच त्याने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. त्याचे बाकीचे मित्र नोकऱ्या करत होते, आयुष्यात पुढे जात होते, आणि तो मात्र घरी बसून होता. आणि अशा वेळी समाज काय करतो हे आपल्याला माहीतच आहे. हो ना. लोकांनी त्याला टोमणे मारायला सुरुवात केली. म्हणजे तुझ्याकडून काहीही होणार नाही किंवा तू नुसता वेळ वाया घालवतोयस, असे शब्द त्याला ऐकावे लागत होते. बघा, ही अशी वेळ असते जेव्हा माणसावरचा मानसिक ताण एका वेगळ्याच पातळीवर पोचलेला असतो. एकीकडे स्वतःच्या अपेक्षांचं ओझं आणि दुसरीकडे समाजाचा, नातेवाईकांचा सतत जाणवणारा दबाव. खरंय. जेव्हा समवयस्क मित्र महिन्याला एक ठराविक पगार घरी आणत असतात आणि एखादा तरुण मात्र 4-5 रुपयांसाठीही घरच्यांवर अवलंबून असतो, तो काळ फार कठीण असतो. मला ही परिस्थिती नेहमी एका अशा धावपटूसारखी वाटते, ज्याला शर्यतीत उतरायचं आहे, तो ट्रॅकवर उभा आहे, पण त्याच्याकडे साधे बूटही नाहीयेत. आणि बाकीचे स्पर्धक? हो, बाकीचे स्पर्धक मात्र महागडे बूट घालून आधीच खूप पुढे निघून गेले आहेत, असं वाटतं. पण इथे मला नेहमी एक प्रश्न पडतो. कोणता? म्हणजे कोणतंही मार्गदर्शन नसताना, खिशात दमडी नसताना आणि समाजाने दिलेले टोमणे रोज ऐकत असताना माणूस आतून पूर्णपणे खचून जातो की अधिक जिद्दी बनतो? कारण बहुतांश लोक तर अशा परिस्थितीत डिप्रेशनमध्ये जातात. इथेच खरी गोम आहे. एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की जेव्हा माणसाकडे गमावण्यासाठी काहीच उरत नाही, तेव्हा एक वेगळ्या प्रकारची मानसिकता जन्म घेते. अच्छा. म्हणजे गमावण्याची भीती उरत नाही. एक्झॅक्टली. व्यावसायिक भाषेत याला आपण झिरो कॅपिटल झिरो बॅकअप परिस्थिती म्हणू शकतो. विचार करा, जेव्हा एखाद्याकडे सुरक्षित नोकरी असते किंवा कुटुंबाचा भक्कम आर्थिक पाठिंबा असतो, तेव्हा तोटे स्वीकारण्याची किंवा मोठे धोके पत्करण्याची खूप भीती वाटते. कारण सतत विचार असतो की माझ्याकडे जे आहे ते मी गमावून बसेन. हो, आणि एक इमेज जपण्याचं दडपण असतं. पण रोहितच्या बाबतीत काय झालं? समाजाने आणि नातेवाईकांनी त्याला आधीच अयशस्वी ठरवलं होतं. म्हणजे त्याची ती इमेज आधीच तळाला गेली होती. नेमकं तेच. त्यामुळे आता ती इमेज जपण्याचा किंवा लोक काय म्हणतील याचा दबाव त्याच्यावर उरलाच नव्हता. जेव्हा गमावण्यासाठी काहीच नसतं, तेव्हाच माणूस सर्वात मोठे धोके म्हणजे सर्वात मोठ्या रिस्क घेण्यास तयार होतो. बापरे, हा दृष्टिकोन खूपच वेगळा आणि विचार करायला लावणार आहे. हो, ही हतबलता, ही निराशाच एका क्षणी सर्वात मोठी ताकद बनते. कारण माहीत असतं की याच्यापेक्षा खाली जाणं शक्यच नाही. आता जी काही दिशा आहे ती फक्त वर जाणारीच आहे. वाह! आणि याच हातबलतेतून रोहितने एक धाडसी निर्णय घेतला. जेव्हा त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही, तेव्हा त्याने ठरवलं की जर मला कोणी नोकरी देत नाहीये तर मी स्वतःच काहीतरी करेन. जो एक खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. हो, त्याने आपल्या स्वतःचा एक छोटा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. पण आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जो पचवायला थोडा जड जातो. त्यांनी हा व्यवसाय अवघ्या 500 रुपयांत सुरू केला. त्याने सुरुवातीला अगदी छोट्या छोट्या वस्तू आणून विकायला सुरुवात केली. पण इथे मला खरंच एक प्रॅक्टिकल शंका येते. विचारा. फक्त 500 रुपये एवढ्याशा भांडवलावर सुरू केलेला व्यवसाय खरोखरच टिकू शकतो का, की ही फक्त एक तात्पुरती तडजोड होती? कारण 500 रुपयांत असा कोणता माल येणार
जो पुढे जाऊन एक मोठं एम्पायर उभं करून देईल. तुमची शंका अगदी रास्त आहे. पण आपण भांडवल या शब्दाचा अर्थ थोडा चुकीच्या पद्धतीने घेतो. म्हणजे 500 रुपये हे काही त्याच्या व्यवसायाचं अंतिम भांडवल नव्हतं. तो बाजारात प्रवेश करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयोग होता. मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्सच्या जगात याला आपण मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट किंवा MVP असं म्हणतो. अच्छा, MVP. हो, म्हणजे कमीत कमी खर्चात ग्राहकांची आवड, निवड तपासणे. ही बाजारात प्रवेश करण्याची एक प्रकारची चाचणी असते. थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर ग्राहकांची नाडी ओळखण्यासाठी केलेली एक स्वस्त चाचणी. तसंच काहीचं. समजा एखाद्याला मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे. तो बँकेतून 5 लाखांचं कर्ज घेतो, दुकान थाटतो, खूप सारा माल भरतो. पण नंतर त्याला कळतं की ग्राहकांना तो माल नकोच आहे. बापरे, मग तर थेट 5 लाख बुडतात. अगदी. रोहितकडे ते 5 लाख नव्हतेच. त्याने काय केलं? 500 रुपयात ज्या काही 4-5 छोट्या वस्तू येतील त्या आणल्या आणि विकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लोक त्या वस्तू घेतात का हे पाहण्यासाठी? हो, त्यांना ती किंमत परवडते का, ते खरेदी करताना नेमके काय प्रश्न विचारतात, हे सगळं समजून घेण्यासाठी त्याला लाखो रुपये खर्च करण्याची गरज पडली नाही. त्या 500 रुपयातून त्याने फक्त वस्तू खरेदी केल्या नाहीत, तर त्याने बाजाराचा डेटा खरेदी केला. अरे छा, हा मुद्दा खरोखरच खूप महत्वाचा आहे. म्हणजे 500 रुपये हा व्यवसाय नव्हता, तर ती व्यवसाय शिकण्याची पहिली फी होती. अगदी अचूक शब्द वापरलात तुम्ही. पण हा धडा शिकण्याची प्रक्रिया रोहितसाठी अजिबात सोपी नव्हती. कारण पहिल्याच महिन्यात त्याला नुकसान झालं. दुसऱ्या महिन्यातही काही वेगळं घडलं नाही, तिथेही नुकसानच. हो, सुरुवातीचा काळ नेहमीच कसोटीचा असतो. कधी ग्राहक यायचे नाही, तर कधी त्याने आणलेला माल खराब निघायचा. आता विचार करा, ज्या लोकांनी त्याला आधीच नाकारले होते त्यांनी पुन्हा हसवायला सुरुवात केली. ते साहजिकच आहे. लोक लगेच जज करतात. हो ना, ते म्हणू लागले, आम्ही आधीच सांगत होतो, हा व्यवसाय वगैरे तुझ्याच्याने होणार नाही, गुपचूप एखादी नोकरी शोध. साहजिकच रोहित पुन्हा एकदा खचून गेला. आणि बघायला गेलं तर बहुतांश लोक याच टप्प्यावर सगळं सोडून देतात. कारण 2 महिने सलग नुकसान आणि वरून लोकांचे टोमणे हे सहन करणं मानसिकदृष्ट्या खूप कठीण असतं. हो, कोणालाही नकोसं वाटेल ते. पण जो माणूस या टप्प्यावर टिकून राहतो तोच पुढे जातो. इथे आत्मपरीक्षण खूप महत्वाचं ठरतं. आणि रोहितने नेमकं तेच केलं. एका क्षणी त्याने स्वतःला विचारलं, मी खरंच हार मानणार का? आणि तिथून त्याने स्वतःच्या चुकांचं विश्लेषण करायला सुरुवात केली. जे खूप गरजेचं होतं. हो, त्याने स्वतःला 2 अत्यंत कळीचे प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, ग्राहक काय पाहतो? आणि दुसरा प्रश्न, मार्केट नक्की काय मागतंय? आणि या प्रश्नांच्या उत्तरांमधून त्याने आपली रणनीती पूर्णपणे बदलली. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर रोहितने त्याच्या व्यवसायाला एक GPS लावलं होतं असं मला वाटतं. GPS? ते कसं काय? म्हणजे बघा, आपण जेव्हा गाडी चालवत असतो आणि अचानक रस्ता चुकतो किंवा पुढे रस्ता बंद असतो, तेव्हा आपला GPS बंद पडत नाही किंवा आता मी पुढे जाऊ शकत नाही असं म्हणत नाही. हो, ते लगेच रिकॅल्क्युलेट करतं. अगदी. ते ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दुसरा नवीन रस्ता शोधून काढतं. रोहितनेही नेमकं हेच केलं. त्याने आपल्या व्यवसायाची दिशा रिकॅल्क्युलेट केली. हे GPSचं उदाहरण अगदी चपखल आहे. कारण गाडीचं इंजिन कितीही शक्तिशाली असलं, तुमच्याकडे कितीही जिद्द असली, तरी दिशा चुकीची असेल तर तुम्ही कधीच मंजिलपर्यंत पोचू शकणार नाही. खरंय. रोहितच्या या कृतीतून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की व्यवसायाच्या जगात अपयश हा शब्द आपण ज्या अर्थाने घेतो तसा तो नसतो. अपयश हा शेवट नसून ती एक प्रकारची डेटा गोळा करण्याची प्रक्रिया असते. अच्छा, म्हणजे जे सुरुवातीला 2 महिने नुकसान झालं तोच त्याचा खरा डेटा होता? 100%. जेव्हा रोहितचा माल खराब निघाला किंवा ग्राहकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली, तेव्हा बाजाराने त्याला एक स्पष्ट संदेश दिला होता. अच्छा. काय संदेश? की तू जे काही आम्हाला विकण्याचा प्रयत्न करतोयस ते आम्हाला नको आहे, किंवा तू ज्या पद्धतीने विकतोयस ती पद्धत चुकीची आहे. अच्छा, म्हणजे ग्राहकांचा नकार हाच एक फीडबॅक होता. अगदी. अनेक लोक ह्या टप्प्यावर व्यवसाय बंद करतात कारण ते ह्या अपयशाला स्वतःचा अपमान समजतात. पण रोहितने त्याकडे एक फीडबॅक म्हणून पाहिलं. त्याने ग्राहकाची नेमकी गरज ओळखली आणि मग रणनीती बदलली. हो, याला आपण व्यावसायिक भाषेत पिवोटिंग म्हणतो. जुन्या चुकांची पुनरावृत्ती न करता नवीन माहितीच्या आधारे व्यवसायाची दिशा बदलणं हे कोणत्याही यशस्वी व्यवसायाचं सर्वात मोठं लक्षण आहे. क्या बात आहे. पण मग रणनीती बदलल्यानंतर रोहितच्या प्रवासात नेमका काय बदल झाला हे आपण आता पाहूया. या आत्मपरीक्षणानंतर रोहितने आधुनिक साधनांचा वापर सुरू केला. त्याने सोशल मीडियाची ताकद ओळखली. तो स्वतः मार्केटिंग शिकला.
उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यावर त्याने भर दिला आणि ग्राहकांना उत्तम सेवा म्हणजे कस्टमर सर्व्हिस कशी देता येईल यावर काम केलं. आणि याचे परिणाम नक्कीच चांगले दिसले असतील. हो ना. या सर्व बदलांचा परिणाम असा झाला की हळूहळू त्याची ऑर्डर्स वाढू लागल्या आणि पाहता पाहता काही महिन्यातच त्याचा हा छोटासा व्यवसाय एका मोठ्या साम्राज्यात बदलू लागला. जो रोहित एकेकाळी नोकरीसाठी दारोदार भटकत होता तोच आता इतरांना नोकऱ्या देणारा मालक बनला. खरोखरच एक असा टप्पा आहे जो कोणालाही प्रेरणा देईल. शून्यातून सुरू झालेला प्रवास एका यशाच्या शिखरावर पोचला. पण मला इथे थोडं थांबून एक प्रॅक्टिकल गोष्ट विचारायची आहे. नक्की विचारा. हे सगळं ऐकायला खूप छान आणि सोपं वाटतं की त्यानं सोशल मीडिया वापरला आणि व्यवसाय मोठा झाला. पण मला सांगा, फक्त सोशल मीडिया वापरल्याने आणि कस्टमर सर्व्हिस थोडी सुधारल्याने व्यवसाय रातोरात मोठा होतो का? नाही, अजिबात नाही. कारण आजकाल प्रत्येकजण इंस्टाग्रामवर रील टाकतोय, फेसबुकवर काहीतरी विकण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रत्येकजण एम्पायर उभा करू शकत नाही. या यशामागे नक्की कोणती मेहनत किंवा कोणतं रहस्य दडलंय? हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. सोशल मीडिया हे फक्त एक साधन आहे. ती कोणतीही जादूची कांडी नाही की फिरवली आणि लगेच हजारो ऑर्डर्स पडल्या. अगदी तेच मला म्हणायचंय. आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, पण प्रत्येकाला त्याचा व्यवसायासाठी कसा वापर करायचा हे माहीत नसतं. मुख्य बदल हा रोहितच्या विचारांमध्ये आणि मानसिकतेत झाला होता. म्हणजे त्याने टूल्सचा वापर एका वेगळ्या पद्धतीने केला? हो. जेव्हा आपण म्हणतो की तो मार्केटिंग शिकला, तेव्हा त्याचा अर्थ खूप व्यापक असतो. याचा अर्थ त्याने रात्री जागून वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केला असेल. कोणती पोस्ट चालते, कोणत्या वेळेला लोक जास्त ॲक्टिव्ह असतात, ग्राहकांची संवाद कसा साधायचा, हे सगळं त्याने अनुभवातून शिकलं असेल. कारण सुरुवातीला त्याच्याकडे जाहिरातींवर खर्च करायला पैसे नव्हतेच. अगदी बरोबर. मग त्याने काय केलं असेल? त्याने स्वतः प्रत्येक ग्राहकाला मेसेज केला असेल, त्यांच्या शंका दूर केल्या असतील. म्हणजे त्याने केवळ प्लॅटफॉर्मचा वापर केला नाही, तर तो प्लॅटफॉर्म हॅक कसा करायचा ते शिकून घेतलं. होय. आणि यासोबतच कस्टमर सर्व्हिस हा शब्द ऐकायला जेवढा सोपा वाटतो, तेवढा तो प्रत्यक्षात नसतो. खरंय. जेव्हा तुमचा व्यवसाय अगदी लहान असतो, तेव्हा तुमची कस्टमर सर्व्हिसच तुमचा सर्वात मोठा ब्रँड अँबॅसेडर असतो. रोहितने ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं नसेल. त्याने स्वतः लक्ष घालून त्या सोडवल्या असतील. म्हणजे ग्राहकांशी एक नातं तयार केलं असेल. अगदी. केवळ प्लॅटफॉर्मवर असणं पुरेसं नसतं, तर त्या प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करण्याचं कौशल्य आत्मसात करणं गरजेचं असतं. आणि या संपूर्ण कथेतील मुख्य शिकवण हीच आहे की व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैशांची गरज नसते. हो, लाखो करोडो रुपयांची गरज नसते. तर लागते ती जिद्द आणि सातत्य. शून्यातून सुरुवात करूनही तो शिखरावर पोचला, कारण त्याने नवीन गोष्टी शिकणं थांबवलं नाही आणि तो सातत्याने प्रयत्न करत राहिला. हे खरंच खूप हसाचं आहे. म्हणजे सुरुवातीचे 500 रुपये हे जरी त्याचं आर्थिक भांडवल असलं, तरी त्याचं खरं भांडवल त्याची सातत्यपूर्ण कृती हेच होतं. अगदी. या सगळ्या चर्चेचा एक गोषवारा मांडायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्वच्छपणे समोर येते की मोठं यश मिळवण्यासाठी मोठी आर्थिक पार्श्वभूमी असणं गरजेचं नाही. रोहितच्या प्रवासाप्रमाणे सुरुवात कितीही छोटी असू दे, जर जिद्द असेल, स्वतःच्या चुकांमधून आणि अपयशातून शिकण्याची तयारी असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना नेमकं काय हवंय हे समजून घेण्याची लवचिक वृत्ती असेल, तर यशाचं शिखर गाठणं नक्कीच शक्य आहे. आणि या प्रवासात समाजाचा दृष्टिकोन कसा बदलतो हेही खूप रंजक आहे. हो ना? लोक लगेच रंग बदलतात. अगदी. जे लोक सुरुवातीला नावं ठेवत होते, टोमणे मारत होते, तेच लोक यशानंतर कौतुक करण्यासाठी रांगेत उभे राहतात. त्यामुळे बाह्य जगाच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या उत्पादनावर आणि कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणं केव्हाही अधिक फायदेशीर ठरतं. लोकांचं मत तुमच्या बँक बॅलन्सप्रमाणे बदलत असतं. अगदी खरंय. लोकांचं काय? ते आज एक बोलतील, उद्या दुसरं. रोहितची ही कथा केवळ एका व्यवसायाची नाही, तर ती एका सामान्य माणसाच्या मानसिक लढ्याची आणि त्यातून मिळवलेल्या विजयाची कथा आहे. आपण सर्व पैलू अत्यंत बारकाईने पाहिले. हो, आणि खूप छान चर्चा झाली. पण हे सगळं पाहिल्यावर एक विचार मनात नक्की येतो. रोहितने आपला व्यवसाय सुरू केला कारण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. तो पूर्णपणे हतबल होता. हो, नोकरीचे सर्व दरवाजे बंद झाले होते. तर मग असा विचार करता येईल का की माणसातील खऱ्या इनोव्हेशनचा आणि अफाट जिद्दीचा जन्म हा केवळ अत्यंत कठीण परिस्थितीतून आणि हतबलतेतूनच होतो? हा खूपच खोल प्रश्न आहे. म्हणजे बघा ना, जर आपल्याकडे सर्व सुखसोयी असत्या, बँक खात्यात पुरेसे पैसे असते आणि सुरक्षित भविष्याची हमी असती,
तर आपण कधी स्वतःच्या मर्यादा ओलांडून काहीतरी नवीन निर्माण करण्याची हिंमत दाखवली असती का? सुरक्षितता आपल्याला जगते हे नक्की, पण तीच सुरक्षितता आपल्याला काहीतरी अफाट आणि मोठं करण्यापासून नकळतपणे रोखत तर नाही ना? हा विचार नक्की करून पहा.